जागतिक वारसा स्थळे म्हणजे काय? पाहूया. नमस्कार. चला, आज आपण भारताच्या एका अशा खजिन्याची सफर करूया ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. ही स्थळं म्हणजे आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची जिवंत गाथा आहेत. तर मग सुरू करूया हा रोमांचक प्रवास. अच्छा, जरा विचार करा. हजारो वर्षांपूर्वीची दगडात कोरलेली चित्र, एक असं मंदिर जे भूकंपाच्या धक्क्यांनाही सहन करतं, आणि सह्याद्रीच्या कड्यांवर पसरलेलं किल्ल्यांचं जाळं. ह्या सगळ्यामध्ये असं काय आहे जे सारखं आहे? काय वाटतं? तर ह्याचं उत्तर दडलंय ह्या सगळ्यांना मिळालेल्या एका खास दर्जामध्ये. हो, या सगळ्या ठिकाणांना युनेस्कोकडून एक विशेष ओळख मिळालेली आहे. आणि हीच ओळख त्यांना जगातल्या इतर ठिकाणांपेक्षा खूप खास आणि अद्वितीय बनवते. तर मग हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी ठिकाणं आहेत ज्यांचं महत्त्व फक्त एका देशापुरतं नाहीये, तर ते संपूर्ण मानवजातीसाठी आहे. यालाच आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू असं म्हणतात. म्हणजे हा संपूर्ण जगाचा एक अनमोल ठेवा आहे. भारतात अशी किती जागतिक वारसा स्थळे आहेत? आणि भारतात अशी तब्बल 44 स्थळं आहेत. या आकड्यामुळे भारत जगात 6व्या क्रमांकावर येतो. यावरूनच आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाची श्रीमंती लक्षात येते. आता ही जी स्थळं आहेत ना, ती मुख्यत्वे 3 प्रकारांमध्ये मोडतात. यातली सगळ्यात जास्त म्हणजे 36 स्थळं ही सांस्कृतिक आहेत, म्हणजे जी माणसाने बनवलेली आहेत. त्यानंतर येतात 7 नैसर्गिक स्थळं, जी निसर्गाची देणगी आहेत. आणि एक आहे अगदी दुर्मिळ मिश्र स्थळ, जिथे निसर्ग आणि संस्कृती यांचा संगम झालेला दिसतो. चला, आता आपण थेट हजारो वर्ष मागे जाऊया. भारताच्या काही सगळ्यात जुन्या प्राचीन वारसा स्थळांना भेट देऊया. हा प्रवास आपल्याला थेट आपल्या संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात घेऊन जाईल. इथे बघा, 2 पूर्णपणे वेगळ्या जगांची झलक दिसतेय. एका बाजूला आहे भीमबेटका. इथल्या गुहांमधील चित्र आपल्याला हजारो वर्षांपूर्वीचे लोक कसे राहत होते, कशी शिकार करायचे हे सांगतात. तर दुसऱ्या बाजूला आहे धोलावीरा, हडप्पा संस्कृतीतलं एक अख्खं शहर, एकदम प्लॅनिंगने बांधलेलं, जिथे पाणी व्यवस्थापनासारख्या प्रगत गोष्टी होत्या. म्हणजे एकाच देशात किती वेगवेगळा इतिहास आहे बघा. आता थोडं पुढे येऊया. अशा काळात जेव्हा भारतात मोठी मोठी साम्राज्य होती आणि त्यांनी आपल्या श्रद्धेच्या आणि ताकदीच्या जोरावर काही अविश्वसनीय स्मारकं उभी केली. प्राचीन काळी असलेला धार्मिक सलोखा पाहूया. वेरूळची लेणी याचंच एक उत्तम उदाहरण. हे फक्त एक स्थापत्यशास्त्राचं आश्चर्य नाहीये, हे त्या काळातल्या धार्मिक सलोख्याचं एक जबरदस्त प्रतीक आहे. विचार करा, एकाच डोंगरात हिंदू, बौद्ध आणि जैन तिन्ही धर्मांची मंदिरं आणि मठ कोरलेली आहेत. हे खरंच खूप मोठं उदाहरण आहे. आणि मग येतो ताजमहाल. याबद्दल तर काय बोलायचं. युनेस्कोने स्वतः म्हटलंय की ताजमहाल हा इंडो इस्लामिक वास्तुकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. ह्या एका वाक्यातच सगळं काही आलं. बरं, आता अशा काही ठिकाणांबद्दल बोलूया जिथे निसर्ग आणि माणसाची बुद्धी यांचा एक सुंदर संगम बघायला मिळतो. आता पाहूया निसर्ग आणि संस्कृतीचा संगम. हे आहे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान, भारताचं पहिलं वहिलं आणि एकमेव मिश्र वारसा स्थळ. म्हणजे काय? तर इथे एका बाजूला उंच उंच बर्फाची शिखरं आहेत, दुर्मिळ प्राणी आहेत, आणि दुसऱ्या बाजूला ह्याच पर्वताला देव मानणारी खूप जुनी श्रद्धा आहे. स्थानिक लोक त्याची पूजा करतात. म्हणजे निसर्ग आणि संस्कृती इथे एकरूप झाले आहेत. प्राचीन वास्तुकलेचे वैशिष्ट्य. पाण्यावर तरंगणाऱ्या विटा. आता एका अशा मंदिराची गोष्ट जे तरंगतं आणि गातं सुद्धा. हो, रामप्पा मंदिर, इसवी सन 1213 मध्ये बांधलेलं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे मंदिर राजाच्या नावावर नाहीये, तर ते बनवणाऱ्या शिल्पकाराच्या नावाने ओळखलं जातं. किती मोठी गोष्ट आहे ही. बरं, या मंदिराची आणखी एक खासियत म्हणजे ते भूकंपरोधक आहे. कसं काय? तर सँडबॉक्स नावाचं एक भन्नाट तंत्र वापरून. म्हणजे पाया खोदल्यावर त्यात वाळू, चुना, गूळ अशा गोष्टींचे खास मिश्रण भरलं जातं. हे मिश्रण भूकंपाच्या वेळी अक्षरशः एका कुशनसारखं काम करतं आणि धक्के शोषून घेतं. म्हणजे त्या काळातलं इंजिनिअरिंग किती जबरदस्त होतं. आणि आश्चर्य इथेच संपत नाही. या मंदिराच्या कळसासाठी वापरलेल्या विटा इतक्या हलक्या आहेत की त्या पाण्यावर तरंगतात. हो, खरंच. यामुळे मंदिरावरचा भार कमी होतो. काही खांब तर असे आहेत की त्यांना वाजवलं की त्यातून संगीताचे सूर येतात. आणि तिथलं कोरीव काम तर अप्रतिम आहेच. म्हणजे हे मंदिर म्हणजे आश्चर्यांचा खजिनाच आहे. ठीक आहे, आता वर्तमानात परत येऊया. कारण ही वारसा स्थळांची यादी काही थांबलेली नाहीये, ती आजही वाढतच आहे. भारताची ही कहाणी अजूनही लिहिली जात आहे.
या यादीतलं सगळ्यात नवीन नाव आहे भारतातील मराठा लष्करी भूप्रदेशांचं. यात महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधले मिळून 12 किल्ले येतात. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या युद्धनीतीची आणि त्यांच्या स्थापत्यकलेची साक्ष देतात. यात डोंगरी किल्ले आहेत, सागरी किल्ले आहेत, म्हणजे खूप विविधता आहे. ही टाईमलाईन बघितली की हा प्रवास आपल्या लक्षात येतो. 1983 मध्ये ताजमहाल आणि अजिंठ्यापासून सुरुवात झाली, मग 2016 मध्ये कांचनगंगा आलं, 2021 मध्ये रामप्पा मंदिर आणि आता 2025 मध्ये मराठा किल्ले. म्हणजे ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. आणि ही गोष्ट इथेच संपत नाहीये. भारतात अजून अशी किती स्थळं आहेत जी यामध्ये समाविष्ट होऊ शकतात? आश्चर्य वाटेल, पण भारताची तब्बल 69 स्थळं अजून विचाराधीन आहेत. म्हणजे ती भविष्यात या यादीत येऊ शकतात. केवढा मोठा खजिना आहे आपल्याकडे? तर मग आता प्रश्न हा आहे की ही जी 69 स्थळं रांगेत आहेत, त्यांच्यामुळे भारताच्या इतिहासाचं, आपल्या संस्कृतीचं कोणतं नवं पान जगासमोर उलगडलं जाईल? मग ही भारतातील जागतिक वारसा स्थळे एक एक करून आपण या व्हिडिओ शृंखलेमधून पाहणार आहोत.